मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आम्ही गावाला जायला निघतोय आणि गावी जायचं म्हटलं की प्रवासापेक्षा जास्त वेळ प्रिपरेशनलाच लागतो. सगळ्यात आधी मी अस्मीसाठी एक पाऊच रेडी करते. त्यात मी तिचे मेडिसिन्स, सोप, लोशन, नेल कटर, थर्मामीटर या सगळ्या गोष्टी घेते. कारण बाळासोबत ट्रॅव्हल करताना हे सगळं हँडी असणं खूप इम्पॉर्टंट असतं. मग अस्मी आणि माझी मिळून मी एक बॅग पॅक करते. त्यात तिचे कपडे, टॉवेल, सॉक्स, स्वेटर आणि एक छोटी एम्प्टी बॅग पण मी ठेवते. कारण कुठे बाहेर गेलो तर अस्मीचं वॉटर बॉटल, स्नॅक्स ठेवायला ती बॅग युजफुल होते. माझं पॅकिंग नेहमी शेवटीच असतं. थोडे कपडे, स्वेटर आणि AC बसने जाणार आहोत म्हणून ब्लँकेट. सगळ्या बॅग्स पॅक करून हॉलमध्ये आणून ठेवल्या. पण निघण्याआधी एक गोष्ट हमखास करायला लागते. सगळं घर क्लीन करून ठेवायला लागतं. किचन, हॉल. कारण बाहेर असताना घर क्लीन आहे ही फिलिंग मनाला खूप शांतता देते. आणि हो, गार्बेज बाहेर ठेवणं. वुमन कॅन टोटली रिलेट टू दिस. कुठेही बाहेर जायचं असेल तर हे सगळं करूनच निघावं लागतं. रात्री निघताना थोडा थकवा असतो, पण मनात गावी जायची एक्साइटमेंट पण असते. मग ऑटो पकडली आणि बस स्टॉपकडे निघालो. बसमध्ये बसल्यावर थोडं सेटल झाल्यासारखं वाटतं. स्लीपर सीट बुक केली होती, त्यामुळे जरा आराम वाटत होता. आता बाकी प्रवास असाच जाणार होता हे माहीत होतं. अस्मी झोपली आणि मला वाटलं ठीक आहे, आता सगळं मॅनेज झालंय. ती झोपली की बाकी काहीही कठीण वाटत नाही. आता आरामात गावी पोचायचं एवढंच डोक्यात होतं.